अतिशयानं धन्यवाद व्यक्त करेल की आज आमच्या देशाचे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान यांचं आपण एक पुस्तकाद्वारे महाराष्ट्रामध्ये फार एक चांगलं आणि इथे इन्व्हेस्टमेंट जी करणारे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ही पुस्तकामध्ये एक चांगलं स्वरूप आपण दाखवलं, त्याबद्दल मी आपल्या खरंच मनापासून आभारी आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. बोलायला थँक्यू. धन्यवाद आदरणीय रणपोटे पाटील साहेब. यानंतर राज्यात 5 वर्षात काही कोटी रुपयांची गुंतवणूक आणणे व त्यातून उभा राहणाऱ्या कारखान्यातून प्रकल्पातून 20 लाख महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगार निर्माण करणे हे या सरकारचं लक्ष्य आहे. अशा लक्ष्याला प्राप्त करण्याकरता अत्यंत सहज पद्धतीने माननीय ज्येष्ठ नेते माननीय सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री या नात्याने संपूर्ण कारवाई पुढे नेत आहेत. मी माननीय उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेबांना विनंती करतो की आपण आपले ते विचार मांडावे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपले प्रमुख पाहुणे शाहरुख खान जी, शायना एमसी, राजश्री बिर्ला मॅडम, श्री आदी गोदरे, माझे सहकारी प्रवीण पोटे पाटील, श्री अपूर्व चंद्र, श्री भूषण गगराणी, सर्वच मान्यवर आणि बंधूंनो भगिनींनो, मी मेक इन इंडिया हा जो काही कार्यक्रम आपण केला तो अतिभव्य होता आणि जगामध्ये नावाजला गेला आणि त्याचं चित्रण करणारं, त्याच्यात झालेल्या कामगिरीचा एखादा आढावा घेणारं एक पुस्तक शायना एमसी यांनी पुढाकार घेऊन इथे प्रसिद्ध केले. त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मेक इन इंडिया सप्ताहामध्ये भरपूर काही आपण मिळवलं. महाराष्ट्राने खूप घोडदौड आपली तिथे सुरू केली आणि जी गुंतवणूक झाली त्याच्यापैकी सर्वात जास्त मोठा वाटा हा महाराष्ट्राकडे आला. म्हणजे मेक इन इंडियाचं बोधचिन्ह सिंह होतं, पण इथे असं म्हटलं तर वावगं होणार नाही की गड महाराष्ट्राने जिंकला तरी सिंह गेला असता. सिंह निघून गेला, इथे आला, त्यांनी सर्व चमत्कार केला आणि नंतर तो निघून गेला, परंतु गड मात्र महाराष्ट्रानेच जिंकला. आणि म्हणून या यशामध्ये सहभागी असलेल्या सर्वांनाच मला धन्यवाद दिले पाहिजेत. आणि आता जे काही MOU आपल्याकडे झालेले सामंजस्य करार त्यांची अंमलबजावणी करण्याच्या कामाला आम्ही लागलेलो आहोत. आमची सगळी टीम यामध्ये अत्यंत आता गुंतलेली आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये ही गुंतवणूक झाल्यानंतर लक्षावधी महाराष्ट्राच्या युवकांना युवतींना याच्यामध्ये काम मिळेल, रोजगार मिळेल, अशा प्रकारची ही तयारी सुरू झालेली आहे. याच्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आणि नेहमीच आघाडीवर राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री या नात्यानं पुढे होते. त्यांना मी विशेष धन्यवाद देऊन या ठिकाणी सर्वांनाच, शायना एमसी यांना आणि सर्वच मान्यवरांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय देसाई साहेब. आता यानंतर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण परम आदरणीय राशी बिर्ला यांचा आपण स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. पण पूर्ण देशभरातल्या इतक्या मोठ्या उद्योग समूहाच्या चेअरपर्सन आहेत त्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देतो आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करावा. आपल्या सर्वांच्या वतीने हा आमचे होतो आहे. यानंतर गोदरे समूहाचे प्रमुख माननीय आदी गोदरे साहेबांचाही इथे आपण पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. माननीय उद्योगमंत्री साहेबांना विनंती की आपण
पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून. आणि आजचे विशेष पाहुणे माननीय शाहरुख खान साहेबांचंही आपण तेही एका बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या कार्यकर्तृत्वात त्यांची घोडदौड माननीय उद्योगमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. सर इस फैन को देखो It shows you the power of Bollywood as a maker. Before our Honorable CM does address us, I'd also like to acknowledge the presence of a lot of industry leaders here in the audience. Hemendra Bhai Kothari, Hetal Mirwani ji, Mr. Sunil Gala, Yogesh Bhai O'Bright, Uday Nilgutkar ji, Mrs. Rana Kapoor, Punita Sinha. We've got with us Mr. Maiskar and many others, Mrs. Bajaj. A lot of people from varied fields who have also been participative in Make in India. And I would only want to say, please continue to invest in this state of ours called Maharashtra. And once you hear our Honorable Chief Minister, you will believe that this is the right thing to do. Thank you. धन्यवाद. आणि ज्यांच्या उपस्थितीतून व वक्तव्यातून वैदर्भीय प्रसन्नता व्यक्त होते असे अखंड महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना इथे आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांच्या गजराने आपण त्यांचे खूप स्वागत करू. राज्याचे उद्योग मंत्री श्री सुभाष देसाईजी, उद्योग राज्यमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील, सुप्रसिद्ध अभिनेते श्री शाहरुख खान जी, सुप्रसिद्ध उद्योगपती श्री अदिल गुजरेल जी, श्रीमती राजश्री बिर्ला जी, ज्यांनी या ठिकाणी या पुस्तकाचं कॉन्सेप्ट तयार करण्यापासून ते पब्लिश करण्यापर्यंत सर्व कार्य केलं. त्या श्री शायना यांची, उद्योग विभागाचे सचिव श्री अपूर्व चंद्र, श्री भूषण गजरानी, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि उपस्थित सर्व भगिनी बंधूंनो, मी शायना एनसी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. एक अतिशय चांगलं डॉक्युमेंटेशन आणि कंपायलेशन मेक इन इंडिया च्या धर्तीवर त्यांनी या ठिकाणी केलं. आणि मूव्हर्स अँड मेकर्स या टायटल खाली हा जो एक संपूर्ण 7 दिवसाचा सोहळा मुंबईला अनुभवला, तो सोहळा कॅप्चर करण्याचं काम शायनाजींनी या पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मेक इन इंडिया हा विषय आपल्यासमोर मांडला आणि अतिशय चांगल्या शब्दात त्यांनी सांगितलं की इंडिया हॅज 3 Ds: डेमोग्राफी, डेमोक्रेसी and demand. And on the basis of these 3 Ds, India can lead the way for world to become new manufacturing hub. We have seen that past 20-30 years, China has acted as factory
of world. The entire world consumption was taken care of by China for nearly 3 decades. But now, the demography in China. Hi guys. Hi. Thank you for the welcome.